आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या व सर्व महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासींच्या बंधू भगिनींना मानाचा जय आदिम. मी प्रवीण जेठेवाड, राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी मन्नेरवारलू महासंघ. बंधू भगिनींनो, महाराष्ट्र विधानसभा मध्ये एक विधेयक क्रमांक 61 मागच्या अधिवेशनात मांडण्यात आले. या विधेयकाचे नाव महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याची व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 मध्ये प्रस्तावित सुधारणा रद्द करून संविधान सुसंगत सुधारणा करण्याबाबतचे हे असे विधेयक होते. आता ह्या विधेयकामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सरकारने या विधेयकात मांडले. त्यामध्ये जातीचे बनावट प्रमाणपत्र, बनावट वैधता प्रमाणपत्र, जातीचे खोटे प्रमाणपत्र आणि खोटे वैधता प्रमाणपत्र याबाबत त्यांनी काही भाष्य केलेले आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर अनुसूचित जातीचा नसेल आणि त्याने अनुसूचित जातीचे बनावट प्रमाणपत्र मिळवले असेल, बनावट वैधता प्रमाणपत्र मिळवले असेल आणि खोटी माहिती सादर करून खोटे कथन करून खोटे प्रमाणपत्र मिळवले असेल आणि खोटी माहिती सादर करून खोटी कथने करून खोटे वैधता प्रमाणपत्र मिळवले असेल लबाडीच्या मार्गाने, याबद्दल ह्यामध्ये जे आहे ते व्याख्या याच्यामध्ये केलेली आहे. आता ह्यामधील जे मुद्दा क्रमांक 6 क आहे मित्रांनो, त्यामध्ये 6 क मध्ये जे 1 नंबरचा मुद्दा आहे तो आहे पडताळणी समितीला एखाद्या विशिष्ट जातीतील, जमातीतील, वर्गातील किंवा प्रवर्गातील असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या दाव्याच्या बाबतीत कोणतीही प्रतिकूल पुरावा प्राप्त झाला असेल. म्हणजे पुनर्विलोकन मध्ये जे 6 क मध्ये या विधेयकामध्ये काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला मी मांडत आहे. 2 नंबर मध्ये कोणत्याही व्यक्तीच्या रक्ताच्या नातेवाईकांनी लबाडीने किंवा अपवेदन करून किंवा महत्त्वाची तथ्ये लपवून वैधता प्रमाणपत्र मिळवलेले असेल, किंवा 3 नंबरमध्ये पडताळणी समिती एखाद्या व्यक्तीला किंवा तिच्या रक्ताच्या नातेवाईकांना वैधता प्रमाणपत्र देतेवेळी पडताळणी समितीने महत्त्वाची तथ्ये, सारभूत किंवा महत्त्वाचा पुरावा याकडे दुर्लक्ष केले आहे किंवा त्यात अभिलेखावरून उघड दिसून येणारी चूक आहे अथवा योग्य प्रकारे चौकशी केलेली नाही किंवा त्याची कारणे नोंदवलेली नाही अथवा यथोचित विधी प्रक्रियेत पालन केलेले नाही या निष्कर्षात आली असेल, त्या बाबतीत पडताळणी समिती कोणत्याही व्यक्तीला किंवा तिच्या कोणत्याही रक्ताच्या नातेवाईकांना अथवा अशा व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या तिच्या आदेशाचे स्वाधिकार्य पुनर्विलोकन करू शकेल. परंतु पडताळणी समिती व्यथित व्यक्तीला म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय पुनर्विलोकनामध्ये कोणताही आदेश पारित करणार नाही. पडताळणी समिती पुनर्विलोकन केल्यानंतर त्याची कारणे नोंदवल्यानंतर आदेशाद्वारे एकतर वैधता प्रमाणपत्र कायम ठेवेल किंवा वैधता प्रमाणपत्र व जाती प्रमाणपत्र रद्द करील व जप्त करील आणि त्याबाबत संबंधित व्यक्तीला व संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याला किंवा शैक्षणिक संस्थेला किंवा इतर कोणत्याही संबंधित प्राधिकरणाला कळवेल. 6 क मध्ये असं लिहिलेलं आहे की पडताळणी समितीच्या आदेशाविरुद्ध अपील. 6 ख मध्ये 1 नंबरवर असं लिहिलेलं आहे, कलम 6 क किंवा 7 याखालील पडताळणी समितीच्या आदेशाविरुद्ध व्यतीत झालेली व्यक्ती असा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या अपील प्राधिकरणासमोर अपील करू शकेल. म्हणजे त्यांना उच्च न्यायालयात जावं लागेल. आता यामध्ये जो मुद्दा क्रमांक 7 क आहे तो बनावट व खोटे प्रमाणपत्र धारकाविरुद्ध FIR करणे, तक्रार करणे. जेव्हा पडताळणी समिती जात प्रमाणपत्र बनावट किंवा खोटे आहे असा आदेश पारित करेल, तेव्हा त्या व्यक्तीने जातीचे बनावट किंवा खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे त्या व्यक्तीविरुद्ध सक्षम प्राधिकाराच्या अधिकार क्षेत्रातील संबंधित पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याबाबत ती संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याला निर्देश देईल आणि
सक्षम प्राधिकारी किंवा या बाबतीत त्याने प्राधिकृत केलेली अधिकारी जातीचे खोटे प्रमाणपत्र जातीचे बनावट प्रमाणपत्र धारकाविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करेल. म्हणजे पहिल्यांदा FIR दाखल करेल. पडताळणी समितीचा सदस्य सचिव किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्ती बनावट वैधता प्रमाणपत्र किंवा खोटे वैधता प्रमाणपत्र धारकाविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करेल. आता ह्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाची बाब तमाम अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या समोर मी मांडणार आहे आणि मी महाराष्ट्र शासनाला म्हणजेच माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय सुनेत्रा पवार साहेब यांना सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर मी मांडणार आहे. मित्रांनो, या देशामध्ये TSP आणि OTSP हे दोन भाग आदिवासी समाजाचे राहण्याचे भाग आहेत. TSP म्हणजे काय की ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी लोक राहतात आणि जंगलग्रस्त भागात राहतात तर त्यांना TSP असे आपण म्हणतो. आणि OTSP म्हणजे काय की जंगलग्रस्त भागाच्या शिवाय इतर ठिकाणी विखुरलेले जे आदिवासी आहेत त्यांना OTSP असे आपण म्हणतो. तर ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 2001च्या जनगणनेनुसार जवळपास 50% आदिवासी समाज हा TSP मध्ये राहतो आणि 50% आदिवासी समाज हा OTSP मध्ये राहतो. म्हणजे याचा अर्थ जर 2001 मध्ये महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लोकसंख्या आदिवासीची होती, म्हणजे एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 10% ही लोकसंख्या आदिवासीची आज महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्याच्या 50% लोकसंख्या ही TSP मध्ये आहे आणि 50% लोकसंख्या ही OTSP मध्ये आहे. आणि ह्या TSP मध्ये एकूण आदिवासीचे जेवढे राखीव विधानसभा मतदारसंघ आहेत त्या राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये 100% जे मतदारसंघ आहेत हे TSP मध्ये आहेत आणि OTSP मध्ये आदिवासीची लोकसंख्या असताना सुद्धा आदिवासी मतदारसंघ राखीव नाही आहेत. ही बाब प्रकर्षाने मी तुमच्याकडे मांडत आहे. त्यामुळे आदिवासी मुलांना ज्या सुविधा TSP मध्ये मिळतात त्या OTSP मध्ये मिळत नाहीत. ही महत्त्वाची बाब या ठिकाणी तुम्ही समजून घेतली पाहिजे. आता मुद्दा आहे ह्या सुधारित विधेयकाचा. हे बघा, माधुरी पाटीलचा जो निकाल सुप्रीम कोर्टाने लावला होता त्याच्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने जे दिशानिर्देश दिले त्यानुसार इसवी सन 2000 मध्ये हे अधिनियम या महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आलं आणि त्या अधिनियमाच्या ज्या सूचना होत्या त्याच्यानुसार आजपर्यंत जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पडताळणीचे जे आहे ते नियम महाराष्ट्रात लागू करण्यात आले होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 8 ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्या आहेत आणि या पडताळणी समित्याचं जे कंट्रोल आहे ते आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या NGO मार्फत शासनचे IAS ऑफिसर, आयुक्त दर्जाचे अधिकारी जे आहेत त्यांच्या कंट्रोलिंग मार्फत हे सगळ्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मार्फत ह्या जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या समित्या काम करतात. आता हे जे सुधारित विधेयक 2026 मध्ये जे अन्यायकारक विधेयक लागू केलेलं आहे यामध्ये भारतीय संविधानाचा अनुच्छेद 14 म्हणजे समानतेचा अधिकार ह्यामध्ये कुठेही दिसून येत नाही. अनुच्छेद 15(4), अनुच्छेद 16(4) आणि अनुच्छेद 21 न्याय व विधिसंगत प्रक्रिया, अनुच्छेद 46 अनुसूचित जाती जमातीचे संरक्षण व उन्नती आणि अनुच्छेद 338 व 338(अ) राष्ट्रीय आयोगांचे अधिकार यांच्या प्रकाशात सदर विधेयकाचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं आहे की 2 वर्षामध्ये या विधेयकाच्या विरुद्ध तुम्हाला जनतेला जे काही अपील करायचे ते या 2 वर्षात तुम्ही करा. 2 वर्षामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सुधारणा, कुठल्याही प्रकारचं अपील किंवा कुठल्याही प्रकारचा रोष तुम्ही व्यक्त केला नाही तर हे विधेयक जशास तसं कायमस्वरूपी जे आहे ते लागू करण्यात येईल. त्यामुळे या विधेयकाच्या विरुद्ध कोणत्या बाबी दृष्टिक्षेपात येणे अत्यंत आवश्यक आहे हे अन्यायग्रस्त आदिवासीच्या समोर मी या ठिकाणी मांडत आहे. अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत कोणतेही उत्तरदायित्व ह्या विधेयकामध्ये नाहीये. उदाहरणार्थ, प्रस्तावित कलम 6 अंतर्गत पडताळणी समितीला पुनर्विलोकनाचा व्यापक अधिकार देण्यात आलेला आहे.
मात्र समितीचे अधिकारी जाणीवपूर्वक, दुर्भावनापूर्वक, संगनमताने किंवा कायद्याचा गैरवापर करून एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचे किंवा तिच्या रक्ताच्या नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र रद्द करतात. अशा परिस्थितीत त्या अधिकाऱ्यांवर कोणतीही शिस्तभंग, फौजदारी किंवा आर्थिक कारवाई होईल याबाबत विधेयकात कोणतीही तरतूद नाही. पॉवर विदाऊट अकाउंटेबिलिटी हे संविधान शासन तत्वाच्या विरोधात आहे. अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईची स्पष्ट तरतूद आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या 3 प्रमुख पक्षांच्या नेत्यांना माझी विनंती आहे आणि ह्या 3 प्रमुख पक्षांच्या आणि विरोधी पक्षातील काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर पक्षांच्या सर्व आमदारांना, खासदारांना माझी विनंती आहे की हे विधेयक तुमच्या समोर जशास तसं आलेलं आहे का, या विधेयकावर तुम्ही अभ्यास केलेला आहे का? मित्रांनो आणि बंधूंनो, या विधेयकामध्ये कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने जर कट रचून एखाद्या मूळ आदिवासीवर त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याला 5-5 वर्ष, 6-6 वर्ष त्याला समितीमध्ये फेऱ्या मारण्याचा प्रयत्न केला, तर ह्याला जबाबदार कोण आहे? तर त्यामुळे अधिकाऱ्यांना इथे जे आहे ते माफ करण्यात आलेलं आहे. कोणाचीही चौकशी ते कधीही करू शकतात, कोणावरही ते कधीही अन्याय करू शकतात आणि त्यानंतर तो जर गुन्हेगार नसला तर ह्या अधिकाऱ्यांना काहीही होणार नाही आणि विनाकारण जे आहे ते मूळ आदिवासींना त्रास देण्याचा प्रकार या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो, माननीय आदिवासी विकास विभागाच्या मंत्र्यांना मी विनंती करतो, माननीय आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना मी विनंती करतो की अशा पद्धतीचं जे अन्यायकारक विधेयक जे आहे ते आमच्यावर लादू नका. ह्या विधेयकामध्ये जर तुम्हाला दूधचं दूध पाणीचा पाणी करायचं असेल, या विधेयकामध्ये तुम्हाला हा सूर्य हा जयद्रथ जर करायचा असेल तर तुम्हाला अधिकाऱ्यांवर सुद्धा या ठिकाणी फौजदारी कारवाई करण्याची जी आहे, म्हणजे सर्वसामान्य तुम्ही आदिवासींना जर तो दुष्ट नसेल, जर दुष्ट असेल, तो खोटारडा असेल तर गुन्हा दाखल करू शकता. तर त्यामुळे खोटेपणाने जर एखाद्याने जर कंप्लेंट केली, एखाद्यानं तक्रारने जर जाणीवपूर्वक तक्रारदाराने जर खोटी तक्रार केली तर त्या खोटी तक्रार देणाऱ्या विरुद्ध सुद्धा FIR समितीनं दाखल केला पाहिजे आणि खोट्या तक्रारीच्या अनुषंगाने समितीचा वेळ वाया घातला म्हणून सुद्धा त्या ठिकाणी प्रावधान केलं पाहिजे ना. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहे त्या यामध्ये दिलेल्या नाहीत. आता अपिलाचा अधिकार जो निरर्थक ठरण्याची शक्यता आहे त्याबद्दल मी तुम्हाला प्रकाश टाकतो. प्रस्तावित कलम 6 क नुसार म्हणजे एखाद्या व्यक्तीस 90 दिवसाच्या आत अपील करण्याचा जो अधिकार तुम्ही दिलेला आहे, परंतु कलम 7 क अनुसार पडताळणी समितीने जातीचे प्रमाणपत्र खोटे किंवा बनावट असल्याचा आदेश दिल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ FIR दाखल करून त्याला अटक करण्याची प्रोव्हिजन तुम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला अपील करण्याची संधी, तो एकतर अटक असेल, त्याचं कुटुंब बेजार असेल आणि त्याच्यानंतर तो अपील कुठून करणार? तर त्यामुळे तात्काळ फौजदारी जो गुन्हा आपण दाखल करण्याचं जे प्रोव्हिजन ह्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचा जो अपीलचा अधिकार जो आहे तो निष्प्रभ करण्याचं तुम्ही जे ठरवलेलं आहे हे नॅचरल जस्टिसच्या आणि मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे. म्हणजे निर्दोषत्वाच्या गृहीतकाचा जो भंग आहे तो या ठिकाणी होत आहे. भारतीय फौजदारी न्यायशास्त्राच्या नुसार अंतिम निर्णय होईपर्यंत प्रत्येक व्यक्ती निर्दोष मानला जातो. अपील प्रलंबित असताना किंवा अंतिम निर्णय होण्यापूर्वी FIR दाखल करण्याची सक्ती ही न्यायाच्या मूलभूत तत्वाशी विसंगत आहे असं या ठिकाणी माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती प्रतिकूल परिणाम हे विधेयक प्रत्यक्षात अनुसूचित जाती जमाती आणि अनुसूचित जमातीतील प्रामाणिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू शकतो. अनेक प्रकरणामध्ये प्रशासकीय चुका किंवा नोंदीतील त्रुटी यामध्ये वाद निर्माण होऊ शकतात. अशा वेळी तात्काळ फौजदारी कारवाई करणे अन्यायकारक ठरेल. माझी एक नम्र विनंती आहे की आजपर्यंत जेवढ्या लोकांना तुम्ही जातीचे प्रमाणपत्र दिले, आजपर्यंत जेवढ्या लोकांना तुम्ही जात वैधता प्रमाणपत्र दिले, तर ह्या ज्यांना तुम्ही जातीचे प्रमाणपत्र दिले ते सगळे राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. ज्यांना जात वैधता प्रमाणपत्र दिले ते सगळे राजपत्रित अधिकारी आहेत. मग ह्या सगळ्या प्रमाणपत्र देताना तुम्ही ते प्रमाणपत्र दिल्यानंतर ह्यांची परत चौकशी करण्याचं घाट जे तुम्ही घेतलं आहे ते चुकीचं आहे. या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी झालं पाहिजे. ह्या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जातीचं प्रमाणपत्र दिलं तर त्याला संरक्षण द्या ना.
परत तुम्ही 10 वर्षानंतर त्याची जातीचे प्रमाणपत्र चुकीचं आहे कसं म्हणता? एखाद्याला तुम्ही व्हॅलिडिटी दिली, त्या परत तुम्ही त्याला संरक्षण द्या ना व्हॅलिडिटी दिल्यावर. परंतु एखाद्याला तक्रार केली की परत तुम्ही त्याची पुनर्विलोकन तुम्ही करणार. त्यामुळे हे प्रत्येक वेळी सर्वसामान्य आदिवासी जो जंगलात भागात राहत आहे, तो आदिवासी काय तुमचे काय 500 किलोमीटर दूर, समजा एखादा किनवटला आदिवासी राहतो, तो काय 500 किलोमीटर दूर छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात येऊन प्रत्येक वेळा तारखा करणं त्याला परवडेल का? त्यामुळे याच्यावर हे फार मोठा अन्याय जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब आपण करत आहात. आणि किंवा आदिवासी विकास विभागाचे जे अशोक उईके नावाचे जे आदिवासी मंत्री आहेत, त्यांना कोणीतरी चुकीच्या पद्धतीनं त्यांना कोणीतरी चुकीची माहिती देऊन किंवा त्यांच्या मनामध्ये इतर आदिवासींविरुद्ध त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे असं आदिवासीमध्ये भेद करण्याचं काम तुम्ही करू नका. सगळे आदिवासी हे एक समान आहेत. सगळ्या आदिवासींना समान समजण्याचं काम तुम्ही करा. आदिवासींचं उपवर्गीकरण करण्याचा घाट ह्या ठिकाणी होत आहे का, असंही आम्हाला त्या ठिकाणी वाटत आहे. मग आदिवासीमध्ये जर आवडत्या आदिवासीला अ मध्ये टाका, नावडत्या आदिवासीला क मध्ये टाका. तुम्हाला जर वाटत असतील तर हे अन्याय होत असेल तुमच्यावर, तर त्यांना अ ब क मध्ये टाका ना आणि आम्हाला क मध्ये टाका. परंतु हे असं होणार नाही आहे. त्यामुळे अशोक उईके साहेब, आपण जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत, आपण TSP आणि OTSP भागाचा सर्व निधी आपल्याकडे आहे आणि फक्त हा निधी TSP मधील आदिवासींनाच मिळाला पाहिजे आणि OTSP मध्ये अन्यायग्रस्त आदिवासींना नाही मिळाला पाहिजे. ही जी संकल्पना आपल्या मनामध्ये आलेली आहे ही चुकीची आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पडताळणी समितीच्या अधिकारी किंवा सदस्यांनी जाणीवपूर्वक चुकीचा निर्णय दिल्यास त्यांच्यावर विभागीय चौकशी, निलंबन, सेवाभंग, दंड आणि आवश्यक असल्यास फौजदारी कारवाईची तरतूद या विधेयकात का नाही केली? अपील मुदत संपेपर्यंत किंवा अपीलाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणताही FIR दाखल करू नये असं याच्यात का नाही नोंदवलं? अपील प्राधिकरण स्वतंत्र, निष्पक्ष व न्यायिक अनुभव असलेल्या व्यक्तीचे का नाही याच्यामध्ये केले? चुकीचे रद्द झालेले प्रमाणपत्र पुन्हा वैध ठरल्यास संबंधित व्यक्तीस नुकसान भरपाई व न्याय मिळण्याची तरतूद त्याच्यात का नाही केली? अधिकाऱ्यांनी जाणीवबुजून केलेल्या गैरप्रकारासाठी वैयक्तिक उत्तरदायित्व तुम्ही का नाही निश्चित केलं? अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अनुसार जर आम्हाला जर कोणता त्रास झाला तर तो त्रास झाल्यानंतर आम्ही संबंधित व्यक्तीविरुद्ध, त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अॅट्रॉसिटी का दाखल करू नये? हे सुद्धा प्रोव्हिजन ह्यामध्ये केलेलं नाही. आणि त्याचबरोबर आम्हाला हे म्हणायचं आहे की जर पुनर्पडताळणीनंतर संबंधित व्यक्तीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पुन्हा वैध ठरत असेल तर त्या व्यक्तीला पडताळणी प्रक्रियेमध्ये झालेला मानसिक ताण, सामाजिक ताण, त्याच्यानंतर शैक्षणिक, आर्थिक व सेवाविषयक नुकसान भरपाई ही शासनाकडून भरून द्यायची का तक्रारकर्त्या व्यक्तीकडून भरून द्यायची? म्हणजे तुम्ही आम्हाला विनाकारण 2 वर्ष जर होरपळलं, तुम्ही आम्हाला छन्नी करून टाकलं, आमच्या हृदयावर जे आहे ते घाव केले, आमच्या मनावर जे घाव केले, आमची सामाजिक प्रतिष्ठा तुम्ही नष्ट केली, तर त्याच्यानंतर आम्हाला जो 2 वर्षे 3 वर्षे मनस्ताप झाला त्याचं उत्तरदायित्व कोण असेल? हे सुद्धा या विधेयक तुम्हाला आणावं लागेल. दूधचा दूध पाणीचा पाणी तुम्हाला करावं लागेल. कोणत्याही व्यक्तीचे जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला आपण त्याच्याविरुद्ध कोण तक्रार केली त्या तक्रारीची संपूर्ण प्रत तुम्ही दिली पाहिजे आणि तक्रारी जोडलेले सगळे पुरावे तुम्ही दिले पाहिजे. आणि तक्रारकर्त्याने तक्रार दिल्यानंतर तुम्ही नेमकं काय केलं आणि कोणत्या आधारे तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला नोटीस पाठवली, तर ते सुद्धा जे आहे ते सगळे पुरावे, कागदपत्रे नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर आम्हाला भांडण्यासाठी किंवा अन्यायग्रस्त आदिवासींना भांडण्यासाठी तुम्हाला ते देता आले पाहिजे. आता समितीच्या रचनेबाबत नेमकं काय होतं आहे की समिती जी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या, म्हणजे ज्याने LLB केलेलं आहे, ज्याने LLM केलेलं आहे आणि ज्याला 5 वर्ष न्यायालयात न्यायाधीश म्हणून अनुभव आहे, असेच व्यक्ती जे आहे त्या ठिकाणी समितीमध्ये असले पाहिजे. आणि बाकीचे जे आहेत ते बोगस जे आहेत ते MSW केलेले जे अधिकारी तुम्ही जे बसवलेले आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबन केलं पाहिजे, त्यांना काढून टाकलं पाहिजे. हे भ्रष्ट अधिकारी आहेत असा आमचा आरोप आहे. त्यानंतर या विधेयकाबद्दल
माझ्या मते महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांचं विचारविनिमय घेतलेलं नाही, विरोधी पक्षातील आमदारांचं विचारविनिमय घेतलं नाही, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या आमदारांचं विचारविनिमय घेतले नाही. विविध राजकीय पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, गटनेते आहेत, यांना सुद्धा हे विधेयक का निर्माण करावं लागलं याबद्दल यांना पुसटशी अशी कल्पना सुद्धा दिलेली नाही आहे. त्यामुळे तमाम विरोधी पक्षनेते, सगळे राजकीय लोकांनी ह्या विधेयकाबद्दल आदिवासींवर अन्याय होणार आहे हे ह्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. यानंतर माझी एक स्पष्ट विनंती आहे की हे जे विधेयक आहे, जसे आम्ही अन्यायग्रस्त आदिवासी आमचं मत मांडत आहोत, तसं या विधेयकाबद्दल अनुसूचित जाती म्हणजे जे शेड्यूल कास्टचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा या विधेयकाबद्दल अभ्यास केला पाहिजे की विनाकारण एखाद्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे का, तर बिलकुल होणार आहे. कोणाचीही हे गळचेपी करू शकतात आणि कोणाचीही मिळालेली वैधता हे रद्द करू शकतात. तर त्यामुळे हे विधेयक जे आहे हे एक षडयंत्र आहे. भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांना मी विनंती करत आहे की आदिवासी विरुद्ध आदिवासी हे भांडण या महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. उपवर्गीकरणाच्या नावाखाली बौद्ध वर्सेस मातंग हे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं. मराठा आंदोलनाच्या माध्यमातून कुणबी वर्सेस कुणबी हे आंदोलन आपण या महाराष्ट्रात पाहिलं आणि आता आदिवासी विरुद्ध आदिवासी हे आंदोलन या महाराष्ट्रामध्ये पाहण्यासाठी आपण सज्ज झालेला आहात का? तर त्यामुळे कुठेतरी हे अन्यायकारक विधेयक आपण रद्द करावं अशी माझी विनम्र मागणी आहे. माझी मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे की आपण अभ्यासपूर्ण या विधेयकाचा परत एकदा अभ्यास करावा. माझी कळकळीची विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांकडून आहे की हे विधेयक एखाद्या आदिवासीच्या घरावर दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्याचं हे षडयंत्र आहे. त्याच्या घरावर दरोडा आदिवासी समित्यांमार्फत, संशोधन जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्याच्या मार्फत हे दरोडा टाकण्याचा प्रकार या ठिकाणी होणार आहे आणि जे मुलं डॉक्टर, इंजिनियर होण्याचं स्वप्न बाळगून आहेत तर त्या सगळ्या मुलांवर अन्याय आणि अत्याचार करणारं हे विधेयक आहे. माझ्या सगळ्या समाज बांधवांनी मला अत्यंत आक्रमकपणे ही भूमिका आपण मांडू नका. माझा जो स्वभाव आहे तो मूळचा स्वभाव हा एकदम म्हणजे आक्रमक हा स्वभाव असतो, परंतु शांततेमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्या अशी भूमिका माझ्या नेत्यांनी मला सांगितली. त्यामुळे मला अन्याय सहन होत नाही. मी अन्यायाच्या विरुद्ध लढणारा माणूस आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या चरणी नतमस्तक होऊन जगणारा माणूस आहे. त्यामुळे अन्याय मी कधीही सहन केलेला नाही आहे. मी बिरसा मुंडा यांचा अनुयायी आहे, त्यांचा पालनकर्ता आहे. त्यामुळे घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अनुषंगाने मी लोकशाहीच्या माध्यमातून शांतपणे माझे विचार मांडलेले आहेत. माननीय अशोक उईके साहेब, आपण आमच्या शेजारच्या जिल्ह्यात यवतमाळचे आमदार आहात, TSP क्षेत्रातील आमदार आहात. आपण हे विधेयक अत्यंत विनम्रपूर्वक मागे घ्यावे, अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय, सामूहिक आत्महत्याशिवाय आणि मोठ्या संख्येने एल्गार पुकारल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. लाखोंच्या संख्येने आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही प्रचंड मोठे आंदोलन करू आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान आमच्या लेकरांचा जीव जरी गेला तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्ही प्राणांकित लढाई लढू, परंतु ही विधेयक महाराष्ट्रात आम्ही लागू करू देणार नाही. आणि जर तुम्हाला हे विधेयक लागू करायचं असेल तर अकाउंटेबिलिटी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी नोंदवली पाहिजे. अधिकाऱ्याने कट रचून जर आमच्या प्रकरण ओपन केले तर त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जो कोणी तक्रार करता आहे त्याची मालमत्ता जप्त झाली पाहिजे. जर त्याने आम्हाला 2 वर्ष 3 वर्ष ह्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्हाला ढकललं तर. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाकडे देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना मी विनम्र विनंती करतो की 1 करोड आदिवासींचे हे जे दावे आहेत हे पुनश्च एकदा तपासण्याचं काम हे करत आहेत. त्यामुळे हा एवढी मोठी यंत्रणा तुमच्याकडे नाही. त्यामुळे याचे मोठ्या प्रमाणात जे आहे 10,000 कोटींचा भ्रष्टाचार करण्याचं षडयंत्र आदिवासी विकास विभागाचं या माध्यमातून आहे. हे भ्रष्ट लोकांना रोखण्यासाठी
ज्यांचं LLB LLM आणि 5 वर्षाचा न्यायालयात काम केल्याचा अनुभव आहे, अशा वकिलांना, अशा न्यायाधीशांना तुम्ही आता सर्वच अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय समित्यांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी सहआयुक्त म्हणून आणि न्यायाधीश म्हणून, न्यायालय म्हणून त्या ठिकाणी तुम्ही डेप्यूट करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे, जेणेकरून न्याय प्रक्रिया ही पारदर्शक होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर हे विधेयक आपण तात्काळ रद्द करावं. आम्हाला उच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी भाग पाडू नये, आम्हाला रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी भाग पाडू नये. प्रत्येक आदिवासी, अन्यायग्रस्त आदिवासीमध्ये या विधेयकानंतर भीती निर्माण झालेली आहे, कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे की हे विधेयक आमच्यावर अन्याय करू शकतं. या ठिकाणी बांधवांनो, मी सगळ्या आदिवासींना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण आता एक व्हा. आपण अन्यायग्रस्त आदिवासींनी एक होण्याची वेळ आलेली आहे आणि एक मोठं षडयंत्र हाणून पाडण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद. आपला नम्र प्रवीण जेठेवाड, राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी मन्नेर वार्लो महासंघ. माझा मोबाईल नंबर आहे 7276093001. जय भीम, जय हिंद, जय संविधान, जय आदिम.